नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महा-टीईटीचा पेपर कधी होणार विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. महा-टीईटीचं पॅटर्न काय असणार विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. माझं त्याच्यावर एकच उत्तर आहे. विद्यार्थ्यांचं वय वाढते, विद्यार्थ्यांचं नुकसान होते, विद्यार्थ्यांना एका पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला गोडा लागतो असं सांगता येईल. कसं ते पण सांगतो मित्रांनो. 2026 मधली जून महिन्यातली परीक्षा जर हा पेपर जर फुटला म्हणजे 2026 मध्ये महा-टीईटी एक्झाम एकदाच होणार. तुम्ही समजाल की याचा क्लास आहे म्हणून दोनदा झाली पाहिजे असं नाहीये, लक्षात घ्या. जर एकदाच झाली तर मुद्दा नंबर 1, जे डीएड बीएड केलेले आहेत, भविष्यामध्ये टीए आयटी एक्झाम देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना एक संधी मुकलेली आहे. सरळ सरळ त्या विद्यार्थ्यांचं 1 वर्ष एकाच परीक्षेवर अवलंबून राहून गेलेलं आहे. विद्यार्थ्यांचं सर्वात महत्वाचं वय वाढत आहे, विद्यार्थ्याला अपॉर्च्युनिटी तिथेच थांबत आहेत. त्याचबरोबर शिक्षकांचा एक ट्राय कमी झालेला आहे. म्हणजे शिक्षकांना महा-टीईटी परीक्षा पास करायची पण ती परीक्षा झालीच नाही. म्हणजे एका पेपर फुटीमुळे एवढ्या सर्व गोष्टीला सामोरे जावं लागतं. विद्यार्थ्यांनीच या गोष्टीवर काहीतरी पर्याय काढणं गरजेचं आहे. मी माझ्या पद्धतीने मेल केला, कॉल केला, लवकरच अपडेट मिळेल. अरे लवकर कधी? महिना होऊन गेला ना. तुम्ही परीक्षा कशी घेणार आहात, कशा पद्धतीने घेणार आहात, पुढे टीआयटी एक्झामला आम्हाला पुढे तयारी करायची का नाही, का शिक्षक भरती सोडून देऊन घरीच बसायचं, हे प्रश्न आपल्या मनामध्ये आलेच पाहिजे. खऱ्या अर्थानं उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की दरवर्षी शिक्षक पद भरती घ्या. अरे दरवर्षी कशी घ्या? या परीक्षाचे पेपरच फुटत असतील तर कसे घेणार? उच्च न्यायालय झोपले का सध्या? प्रश्नचिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्या विद्यार्थी दशेमध्ये सध्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? तर सध्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी एक गोष्ट आवर्जून केलेली पाहिजे, ती म्हणजे हे हेल्पलाईन नंबर आहे, सर्वांनी कॉल करणं गरजेचं आहे. ह्या हेल्पलाईन नंबरवरून त्यांना आठवण करून देणं गरजेचं आहे. आता शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असेल, पण मंडेला आवर्जून हा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करा, कंटिन्यू कॉल करत राहा. तोपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही. अरे विद्यार्थी मित्रांनो, एका वर्षात 2 पेपर ठरलेले होते, काही विद्यार्थी पास झाले असते आणि त्यांनी पुढल्या परीक्षेची तयारी लागली असते. काही विद्यार्थी नापास झाले असते तरीही त्यांना दुसऱ्या परीक्षेची आस लागली असती. हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ खेळला जात आहे आणि स्वतः आवाज स्वतःपासून उठवल्याशिवाय या परिषदेला जाग येणार नाही. नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. का आपण पुस्तकं टाकून दिले का? आपल्याला परीक्षा पास होऊन आपलं उज्ज्वल भविष्य बनवायचे का नाही? हा प्रश्नचिन्ह आपल्या मनामध्ये आला पाहिजे मित्रांनो. माझी एकच कळकळी, माझं काय नाही रे, मी सेटल आहे, पण मला एक विद्यार्थ्याबद्दल भावना, म्हणजे एक पेपर फुटल्यामुळे काही गोष्टीमुळे विद्यार्थी हा वारंवार खचत चाललेला आहे. मानसिक दृष्ट्या त्याची मानसिकता नीट राहत नाहीये. त्याला वाटायला लागले मी एवढं एज्युकेशन घेऊन माझं काय होणार. तो विद्यार्थी भावनिकरित्या खचून गेलेला आहे. अरे एक टीईटीचा पेपर, मंत्री संत्री अधिकारी यांना काय फरक पडणार आहे का? यांचे विद्यार्थी टीईटी परीक्षा देणार आहेत का? शिक्षक होण्यासाठी ते तळमळ करणार आहेत का? त्यांचे फॉरेन मध्ये शिकतात मुलं, त्यांना जे काही अधिकारी आहेत त्यांची मुलं कुठेतरी आपल्या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आयटी सेक्टर मध्ये कुठेतरी फॉरेनला असतात. त्यांना काय फरक पडणार आहे? फरक पडतो तो आपल्याला. आणि ती क्रांती आपण करणं गरजेचं आहे. आणि छोटी क्रांती समजून प्रत्येकाने, बरोबर, प्रत्येकाने या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करायचे. 020 297 09 617 या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करायचे. आणि हेल्पलाईन जे काही त्यांचा हे दिलेला आहे, ईमेल आयडी वगैरे दिलेला असतो शेवटी, त्या याच्यावर सुद्धा तुम्हाला मेसेज करायचे. मेल आयडीवर मेल करत राहायचे. या कॉन्टॅक्टवर तुम्हाला कॉन्टॅक्ट कधी होणार आहे सर, कोणत्या पॅटर्न होणार आहे सांगा आम्हाला. कारण एमपीएससीने आता एक धडाका उठवलाय. डायरेक्ट तलाठी एक्झाम, बघा किती नुकसान आहे त्या परीक्षेचं. तलाठी एक्झाम 2 पेपर होणार तिचे. अगोदर निगेटिव्ह सिस्टीम नव्हती, आता निगेटिव्ह सिस्टीम आणून ठेवली.
म्हणजे असा धक्का दिला आणि 25 ऑक्टोबरला पेपर आहे, विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा, सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा, प्रश्नचिन्ह आहेत. मग आमच्यासारखी क्लास चमकुगिरी करून क्लासला आले, विषय संपला असं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. त्यामधली कोंडे सर नाहीत, लक्षात ठेवा. हा आवाज कुणी उठवतोय का? आणि हे आपण करा, मी केलंय, तुम्ही कधी करणार आहात? विचारा प्रश्न, कधी होणार आहे सर परीक्षा? त्यांना जोपर्यंत प्रश्न विचारणार नाही आपण, तोपर्यंत त्या परीक्षेचं पॅटर्न कळणार नाही. आज जर समजा त्यांनी एखाद्या सिस्टीम कडे दिलं, फॉर एक्झाम्पल IBPS कडे दिली, डायरेक्ट तुम्हाला कम्प्युटर वापरण्याचं, हाताळण्याचंच ज्ञान नसेल, तर तुम्ही 1-1.5 महिन्यामध्ये त्या पेपरला कसं सामोरे जाणार आहात? नुकसान कुणाचं आहे? विद्यार्थ्याचं नुकसान आहे का नाही? तळमळीने सांगतोय, सर्व विद्यार्थ्यांनी, सगळ्या अभियोग्यताधारकांनी, D.Ed B.Ed करणाऱ्या शिक्षकांनी, तसेच नोकरीच्या हुद्द्यावर असलेल्या शिक्षकांनी हा नंबर सेव्ह करा, कंटिन्यू कॉल करा, की आम्हाला सिलेबस कोणी फाशीला देत नाही. लक्षात ठेवा. सरळ सरळ विचारतोय आपण की सर TETचा पेपर फुटून 1 महिना होऊन गेलेला आहे आणि कधी होणार पेपर, आणि पेपर कोणत्या पॅटर्न होणार, सिलेबस आधी डिक्लेअर होणार का? पॅटर्न तर काही चेंज करू शकणार नाही. अजून पण सांगतो, ऑनलाईन कसं पॉसिबल आहे? म्हणजे शिक्षकांना सुट्ट्या द्यायच्या आणि पेपर घ्यायचे का या लोकांनी? म्हणून हा सुद्धा पेपर या वर्षीचा ऑफलाईनच घ्यावा लागेल. किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पाठवायचे का? ऑनलाईन सिस्टीम, 6 लाख लोक एका दिवशी पेपर घेण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर पाठवायचे का? भरपूर प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे त्यांनी पॅटर्न अगोदर जाहीर करावा, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, आणि अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाल्यानंतर विद्यार्थी या परीक्षेत पास होण्यास तत्पर होणार आहे. हे तुम्हाला, मला, सर्वांनाच माहित आहे. एकदम पॅटर्न चेंज, डायरेक्ट तलाठी भरती सारखं जर झालं तर सर्वात महत्वाचं, अरे शेच इथं काहीच अपडेट नाही. कंटिन्यू बघा तुम्ही, इथे फक्त न्यू कसलं, महिना होऊन गेला ना, जून 2026, जुलै संपत आला, ऑगस्ट तारीख आली, तरी पण याचा अपडेट नाही. अधिकारी वर्ग आपल्याकडे लक्ष देत नाही. पांढरपेशी पण नाही तर राजकारणी पण नाही. पेपर फुटला ठीक आहे, अडकले ठीक आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं कनेक्शनच नव्हतं. बिहारचे आणि हरियाणाचे लोक काय हे घ्यायला आले का इकडे? भाजीपाल्यासारखं बसले होते का टोकरी मांडून पेपरची? महाराष्ट्रातलं कनेक्शन बाहेर आलंच नाही आणि येणारच नाही. पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी पेपर पद्धती, कशा पद्धतीने पेपर होणार आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला दिलेल्या संपर्क क्रमांकावर कंटिन्युअसली कॉल करायचे आणि विचारायचे, जाब विचारायचे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला गती द्यायची असेल, आपले टेस्ट पेपर क्लासेस उपलब्ध आहेत. माझा सुद्धा संपर्क क्रमांक देतो. आणि हेच सध्याचा अपडेट आहे म्हणजे TET एक्झामचं, आणि याच्यावर तोच आवाज उठवावा लागतो. तळमळीने सांगतो, मला तुमच्याबद्दलची काहीतरी भावना आहे, या कारणास्तव हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, मेसेज करा, त्यानंतर कमेंट करा, की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, याच्यात अजून काय करता येईल आपल्याला नक्की सुचवा. त्यानुसार आपण त्या गोष्टीवर काम करत राहणार आहोत. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.